आज आपण कमी तेलकट, खमंग आणि खुसखुशीत अशी 1 किलो प्रमाणामध्ये भाजणीची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण भाजणी बनवण्यापासून ते चकली तळण्यापर्यंत खूप साऱ्या टिप्स पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर तुम्ही अशाच पद्धतीने भाजणीचे प्रमाण घेऊन जर सांगितल्याप्रमाणे चकली बनवली तर तुमची चकली अजिबात तेलामध्ये विरघळणार नाही, चकली तेल पिणार नाही आणि अजिबात बिघडणारही नाही। तर नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं लेडी स्पेशलमध्ये स्वागत करते। तर आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात। चकलीची भाजणी बनवण्यासाठी इथे अर्धा किलो वाडा कोलम तांदूळ घेतलाय, पाव किलो चना डाळ घेतली आहे, 75 ग्रॅम उडीद डाळ घेतली आहे, 125 ग्रॅम मूग डाळ घेतली आहे, 70 ग्रॅम पोहे घेतलेत, 50 ग्रॅम साबुदाणा घेतलाय, 10 ग्रॅम जिरे आणि 10 ग्रॅम धणे घेतलेत। तर आता हे जो तांदूळ घेतलेला आहे तो तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि व्यवस्थित पाणी नितळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर चना डाळही स्वच्छ धुवून आपल्याला पाणी नितळून घ्यायची आहे। आता हे डाळ आणि तांदूळ एका सुती कपड्यावरती आपल्याला सुकायला घालायचे। तर हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशी फॅन खाली किंवा नॅचरली सुकू द्यायची आहे। उन्हामध्ये डाळ आणि तांदूळ सुकवायचे नाहीयेत, घरामध्ये सावलीमध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ सुकवून घ्यायचे। तर डाळ तांदूळ छान सुकलेत। तर आता हे तांदूळ आपल्याला चांगले थोडेसे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे किंवा थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। तर सतत हलवत आपल्याला हा तांदूळ छान भाजून घ्यायचा आहे। तांदूळ पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला भाजायचा आहे। तर कढई मोठी असल्यामुळे मी एकदम हा तांदूळ भाजून घेते। तुमची कढई छोटी असेल तर तुम्ही थोडे थोडे करून तांदूळ भाजून घेऊ शकता। तर हे बघा, एक 7 ते 8 मिनिटांमध्ये हा असा तांदळाचा रंग बदललेला आहे। तांदूळ हलकेसे लालसर दिसायला लागलेले आहेत। तर अजून काही वेळाने बघा, तांदूळ मस्त भाजलेला गेलेला आहे, रंगही खूप सुरेख आलाय, वासही खूप मस्त सुटलेला आहे। असाच हा भाजलेला तांदूळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। मस्त भाजलाय लालसर। आता त्याच कढईमध्ये मी चना डाळ भाजून घेते। चना डाळ ही आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे। सगळी भाजणी आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे, गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे। तुम्ही मोठ्या गॅसवर भाजाल तर डाळ पटकन वरचेवर करपेल आणि आतमधून कच्ची राहील। तर सतत हलवत आपल्याला चना डाळ ही भाजून घ्यायची आहे। चना डाळ भाजायला थोडासा वेळ लागतो इतर डाळींच्या तुलनेमध्ये, कारण ही डाळ जी आहे ती थोडी जाडसर आणि मोठी असल्यामुळे थोडा वेळ लागतो। तर हळूहळू डाळीचा रंग बदलू लागलेला आहे। हे बघा, एक 6 ते 7 मिनिटांमध्ये रंग बदललेला आहे। तर हे बघा, मस्त अगदी छान रंग आलाय। एक 10 ते 12 मिनिटं झालेत। डाळ मस्त भाजली गेलेली आहे, मस्त लालसर अशी खमंग वास सुटलाय। आता ही डाळ ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। हे बघा, छान झाली आहे। आता त्याच कढईमध्ये मूग डाळ धुवून सुकून घेतलेली नाही आहे, अशी साफ करून घेतलेली आहे, तीही आपल्याला छान लालसर रंगावरती भाजून घ्यायची आहे। आणि ही डाळ ही पटकन भाजली जाते, जास्त वेळ लागत नाही, एक 5 मिनिटांमध्ये डाळ भाजून होते, कारण ही डाळ आकाराने छोटी आहे त्याच्यामुळे झटपट भाजून होते। तर मस्त लालसर रंगावरती ही डाळही भाजलेली आहे। ही डाळ ही आपण काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये उडीद डाळ भाजून घेते। उडीद डाळ भाजायला तर एक 2-3 मिनिटच लागतात, जास्त वेळही लागत नाही। हे बघा, एक 2-3 मिनिटांमध्येच डाळीचा रंग बदललेला आहे। हे बघा, मस्त उडीद डाळही भाजलेली आहे, तीही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। मस्त लालसर रंगावर भाजली आहे। आता त्याच कढईमध्ये आपण साबुदाणाही भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजत आला की तो छान फुलला जातो। तर मस्त साबुदाणाही फुललेला आहे, तुम्ही बघू शकता, आकाराने तो मोठाच झालाय आणि एक 2 मिनिटांमध्ये भाजून झालाय। तो काढून घेऊ आणि आता त्याच कढईमध्ये आपले पोहे भाजून घेते। पोहे थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत, एक 2 ते 3 मिनिटे लागतात। तर मस्त पोहेही भाजलेत। हे बघा, ते चांगले कुरकुरीत झालेले दिसतात, ते आकारानेही थोडेसे छोटे झालेले दिसतात, काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये धणे भाजून घेते, जिरे भाजून घेते। तर मस्त धणे जिरे आपले भाजून झालेत। तर मस्त अशी खमंग आपली 1 किलोसाठीची भाजणी तयार आहे।
मस्त लालसर भाजलेले तांदूळ, छान खमंग भाजलेली डाळ चण्याची, त्याचबरोबर गुलाबी रंगावर भाजलेली मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि पोहे, त्याचबरोबर मस्त फुललेले असे भाजलेले साबुदाणा आणि धणे आणि जिरे. तर ही भाजणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर ही भाजणी व्यवस्थित मिक्स करायची आणि हवं तर तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता, पण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला ही दळून आणायची आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं की गिरणीमध्ये आपण जर दळायला दिलीत भाजणी तर ती गव्हावरती दळली जाते किंवा बाजरीवरती दळली जाते, त्याच्यामुळे चकली फसण्याची खूप शक्यता असते. म्हणून मी शक्यतो गिरणीमधून ती दळून आणत नाही. तर मी काय करते तर घरीच आपली ही भाजणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घालून दळून घेते. तर अशाच पद्धतीने मी ही थोडीशी जाडसर अशी ही भाजणी दळून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये घालूयात 4 मोठे चमचे पांढरे तीळ, 2 चमचे लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घालायचे. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आणि भाजणीचं पीठ दळताना थोडंसं जाडसर दळायचं, अगदी जास्त जाडसर दळायचं नाही किंवा एकदम बारीक दळायचं नाही. आणि आता याच्यामध्ये घालूयात एक छोटं फुलपात्र कडकडीत गरम केलेलं तूप, तेलाचं मोहन. आणि हे मोहन या पिठामध्ये पहिल्यांदा चमच्याने मिक्स करायचं आहे, कारण मोहन गरम आहे, हाताला चटका लागू शकतो. म्हणून थोडंसं पहिल्यांदा चमच्याने मिक्स करायचं आणि थोडंसं व्यवस्थित मिक्स झालं की हाताने असं हे मोहन या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. तर मी पूर्णपणे 1 किलोच्या भाजणीची चकली बनवते, त्याच्यामुळे साधारण 120 ml इतकं तेलाचं मोहन मी याच्यामध्ये घालते. तर मोहन बरोबर झाले की नाही हे पिठाला कसं चेक करायचं, तर सर्व मोहन पिठाला व्यवस्थित चोळून झाल्यानंतर हातामध्ये असा पिठाचा मुटका होतोय का तो बघायचा आणि तो मुटका लगेच फुटला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन पिठाला बरोबर पडलेलं आहे. आणि जर अगदी घट्टसर गोळा होत असेल किंवा मुटका होत असेल तर मोहन जास्त झाले असं समजायचं. हे बघा, अशा पद्धतीचं मोहन हे अगदी बरोबर आहे. आणि एकदम पीठ कोरडं कोरडं असेल तर आपलं मोहन थोडंसं कमी झालं असं समजायचं. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून लागेल असं गरम पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अगदी कडकडीत गरम पाणी घालायचं नाही आहे, थोडंसं कोमट, चांगलं म्हणजे थोडं कोमट करून पाणी वापरायचं आहे पीठ मळण्यासाठी. तर हे बघा, लागेल असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसरही नाही असं मळून घ्यायचं आहे, अगदी मऊ. हे बघा, मी थोडं थोडं करून पाणी घालते, पण पूर्णपणे गरम पाणी मी पीठ मळण्यासाठी वापरते, अजिबात इथे थंड पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर हे बघा, पूर्णपणे मी 1 किलोची चकली बनवते आणि पीठही 1 किलोचं मळून घेते. हे बघा, तर असं आपलं चकलीसाठीचं पीठ मळून तयार आहे, मऊ लुसलुशीत असं, थोडंसं घट्ट, अगदी सैलसर नाही आहे. तर एक 15 मिनिटासाठी आपण भिजण्यासाठी हे पीठ झाकून ठेवूयात. 15 ते 20 मिनटं झालेत, पीठ छान भिजलं आहे. आता काय करायचं, 1-2 मिनिटे पुन्हा हे पीठ व्यवस्थित मळून घेऊयात आणि बाजूला ठेवूयात. आणि आपण आता सोयऱ्यामध्ये घालण्यासाठी थोडं थोडं करून पीठ थोडं पाण्याचा हात लावून असं व्यवस्थित मळून घेऊया. पाणीही गरम वापरते, थंड पाणी अजिबात वापरत नाही. मी इथे एक सोयरा घेतला आहे, त्या सोयऱ्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं गोळा करून मळून घालायचं आहे. आणि सोयऱ्यामध्ये मी चकलीची प्लेट घातलेली आहे आणि जी खरखरीत बाजू आहे ती सोयऱ्याच्या बाहेर केलेली आहे, म्हणजे चकलीला काटे छान येतात. सोयरा व्यवस्थित बंद करायचा आहे आणि अशा ह्या चकल्या करून घ्यायच्यात. तर मी तुम्हाला दाखवते. प्लेटमध्ये अशा जर तुम्ही चकल्या करून घेतल्यात तर त्या तळायला टाकताना सोप्या पडतात. तर आणि त्याचं जे शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित जोडायचं आहे. अशा पद्धतीने मी चकल्या करून घेते. मी ताटामध्येही तुम्हाला करून दाखवते. अजिबात तुकडा पडत नाही आहे चकलीचा, व्यवस्थित आपल्याला चकली होते, म्हणजे आपलं पीठही अगदी बरोबर झालेत. बघा किती सुंदर काटे आलेले आहेत या चकलीला, अतिशय छान असं, अजिबात तुकडा पडत नाही आहे. तुम्ही बघू शकता, सहज आपल्याला चकली वळता येते. 3-4 वेड्याची तुम्ही चकली बनवू शकता. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं, तेल छान गरम झाले तर चकल्या अशा मी झाऱ्यावरती घेऊन तेलामध्ये सोडते. आणि चकली तळताना पलटी करायची घाई करायची नाही.
1-2 मिनिटे झाल्यानंतरच चकली पलटी करायची आहे. जर तुम्ही लगेच चकली पलटी करायला गेलात तर कदाचित मोडू शकते. तर हे बघा किती सुंदर काटे आलेत. तर आता पहिल्यांदा चकलीला भरपूर असे बुडबुडे येतात किंवा बबल्स येतात तेलामध्ये टाकल्यानंतर. तर आता जशी जशी चकली आपली पचत जाते तसतसे ते बुडबुडे कमी होतात आणि पूर्णपणे चकली तळल्यानंतर ती कढईमध्ये तळायला जाऊन बसते. तर हे बघा बरेचसे बुडबुडे कमी झालेत. चकली आपली तळत आलेली आहे आणि आता तर पूर्णपणे आपली चकली तळली गेलेली आहे, कारण ती पूर्णपणे तळाला जाऊन बसली आहे. तर व्यवस्थित तेल नितळून आपण ही चकली काढून घेऊयात. हे बघा काय मस्त असे सुंदर काटे आलेत. तुम्ही बघू शकता अतिशय छान अशा चकल्या झाल्यात. हे बघा अजिबात तेलामध्ये विरघळलेली नाही आहे किंवा तेलामध्ये अजिबात पसरलेली नाही आहे, अशी आकाराने ही चकली राहिलेली आहे. मी अजून तुम्हाला 2-3 बॅचेस तळून दाखवते की एकही चकली फुटलेली नाही आहे किंवा तेलामध्ये विरघळलेली नाही आहे किंवा टाकतानाही तुटलेली नाही आहे. अगदी छान चकल्या होतात. हे अगदी योग्य प्रमाण आहे. हे बघा तेल जास्त असेल तर तुम्ही थोड्याशा जास्त प्रमाणामध्येही चकल्या तेलामध्ये सोडू शकता. हे बघा चकली तळून झाली आहे, तळायला जाऊन बसली आहे, बुडबुडे बरेचसे कमी झालेत. हे बघा मी तुम्हाला प्रत्येक चकली दाखवते. अजिबात आकारही बदललेला नाही आहे. जशी मी टाकलेली आहे तशा चकल्या याच्यामध्ये आहेत. तर त्याही आपण व्यवस्थित तेल नितळून काढून घेऊयात. हे बघा अगदी छान झालेत. अतिशय सुंदर काटे आलेले आहेत चकलीला. हे बघा अजून मी एक बॅच तळून दाखवते. मस्त अजिबात तेलामध्ये विरघळलेली नाही आहे. फक्त तुम्ही पलटी करायची घाई करायची नाही. पहिल्या वेळी तिला थोडंसं पचू द्यायचं आणि मग पलटी करायची. हे बघा अशा पद्धतीने. तर मस्त एकदम छान. आणि ह्या चकल्या महिनाभरही आहेत तशा, महिना काही 2 महिने आहेत अशा छान कुरकुरीत राहतात. अजिबात मऊ वगैरे पडत नाहीत. मस्त थंड झाल्या की डब्यात भरून ठेवायच्या. अजिबात तेलही पीत नाहीत आणि खायलाही खूप छान लागतात. अतिशय खुसखुशीत होतात, पोकळ हलक्या होतात. हे बघा मी तुम्हाला सगळी बॅच दाखवते. अतिशय मस्त. हे बघा अतिशय छान अशा चकल्या होतात आहेत झटपट. एकही चकली तेलामध्ये विरघळलेली नाही आहे आणि काटेही काही सुंदर आलेत चकल्यांना. व्यवस्थित तेल नितळून काढून घ्यायचे बस. मस्त. तर मस्त अशी आपली खमंग कमी तेलकट आणि अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी भाजणीची 1 किलोची चकली तयार आहे. हे बघा तुम्हाला मी हातावरती मोडून दाखवते. सहज मोडली जाते. तिचा आवाजही तुम्ही ऐकू शकता. अतिशय खुसखुशीत झाली आहे. अगदी मस्त. तर ही 1 किलोची चकली साधारण 40 ते 45 चकल्या आरामात होतात 1 किलोमध्ये. थोडी साईज छोटी घेतलीत तर जास्त होतील. तर कशी वाटली आजची ही रेसिपी? आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.